काय उद्यापासून परत तेच ना, कचरा कुंडी समोर कचरा टाकायचा, लाल सिग्नल असेल तरी गाडी थांबवायची नाही, आणि मग ते काय फालतू रील्स बघायचे आणि फालतू जजमेंट पास करायचे. आणि आज मात्र शिवाजी महाराज ओरडायचं आणि उद्या सगळं विसरून जायचं. अरे भावा, आज शिवजयंती आहे, एक दिवस तरी जल्लोष करू दे. एक दिवस? महाराज काय फक्त एक दिवसासाठी होते का? म्हणजे महाराज काय फक्त एका दिवसाच्या उत्सवापुरते मर्यादित नाहीत. त्यांचं जीवन एक शिक्षण आहे. ते म्हणाले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पण आज आपण कुठल्या प्रकारचं स्वराज्य जगतोय? आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं, स्त्रीवर हात उचलणारा माणूस नाही, राक्षस आहे. महाराजांनी शिस्त, नीती, शौर्याला सर्वोच्च स्थान दिलं. पण आपण धर्म आणि राजकारणाच्या नावाखाली एकमेकांचे शत्रू होत चाललोय. आणि हेच का शिवरायांचं स्वराज्य? तर आता पहा, महाराज हे फक्त नाव घेण्यासाठी नव्हे, तर ते जगण्यासाठी आहेत. फक्त जय भवानी जय शिवाजी म्हणणं सोपं आहे, पण उद्या खरंच महाराज जर आपल्या समोर उभे राहिलेत, तर त्यांना आपलं वागणं पटेल का? महाराज म्हणाले होते की स्वराज्य मिळवणं सोपं असतं, पण ते टिकवण्यासाठी लोकांनीही सुधारलं पाहिजे. मग पुढच्या वर्षी 19 फेब्रुवारीला आपण अभिमानाने म्हणू शकतो की हो महाराज, आम्ही फक्त तुमच्या नावाचा जल्लोष नाही केला, तर तुमच्या विचारांना आमच्या आयुष्यात उतरवलं. आपण फक्त घोषणा दिल्या, पण त्यांचं जीवन जगायचं राहून गेलं. हेच तर महाराजांना हवं होतं. शिवजयंती हा एका दिवसाचा उत्सव नाही, एक जबाबदारी आहे.